Write here the title. In the adverb clause, there is the fifth function of adverb clause, that is adverb clause of result. Right? Underline the title, adverb clause of result. Result in Marathi, parinam. Result in Marathi, parinam. What are the conjunctions that show adverb clause of result? The conjunctions are so, dot dot, that, comma, such, that, dot dot, that. These are the conjunctions that are used or that show adverb clause of result. Right? Now look the board. After getting, you can write. Okay? See here. Last bench. Look the board. Adverb clause of result. Result, parinam. समजतो तुम्हाला? ओके. परिणाम. परिणाम समजतो. एखादी ऍक्शन करतो आणि त्या ऍक्शनचा परिणाम चांगला होतो किंवा वाईट होतो. आपली ऍक्शन जशी आहे त्यानुसार त्याचा परिणाम असतो. माहित आहे आपल्याला? ओके. Adverb clause of result, and in this adverb clause of result we have given the conjunctions so, dot dot, that, such, dot dot, that. Adverb clause of purpose मध्ये कंजक्शन कोणतं आहे बघा? पहिलं कंजक्शन adverb clause of purpose. काय कंजक्शन आहे? So that. त्या so that मध्ये dot dot नाही. या so that मध्ये dot dot आहे. कळतं तुम्हाला? हे डॉट डॉट म्हणजे याच्यामध्ये वेगळे शब्द येणार आहेत. त्या so that मध्ये डॉट डॉट नाही, तिथं वेगळे शब्द येत नाही. ते एकत्रच लिहावं लागेल so that. कुठं? adverb clause of purpose मध्ये. पण इथं adverb clause of result मध्ये काय दिलंय? so, dot dot, that. Right? Now the examples. Example first. The speech went so long that the people started to feel boring किंवा tired. See here. Look the board. Look the board. The speech went so long. In this given example, the speech went so long. So and that. These are the conjunctions. हे एकच conjunction आहे, so that. पण काय मध्ये डॉट 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 म्हणल्यानंतर काय शब्द आलाय मध्ये? लॉंग शब्द आलाय. स्पीच वेंट लॉंग हे झालं मेन क्लॉज. स्पीच वेंट लॉंग हे झालं मेन क्लॉज. आणि सो डॉट डॉट दॅट द पीपल स्टार्टेड टू फील टायर्ड हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. वेर इज द मेन क्लॉज? Yes, you can easily tell. Where is the main clause? The speech went long. This is the main clause. The speech went long. The subordinate clause. So dot dot that. Okay. So dot dot that. So चा अर्थ काय? खूप जास्त. So that the people started to feel tired.
इन मराठी व्हॉट इज गिवन? स्पीच वेंट सो लॉंग. भाषण एवढं लांबलं. ओके, सिंपल पास्ट. इकडे देखील सिंपल पास्ट. वाक्य दिलंय, क्लॉजेस मध्ये वापरले. शक्यतो काय असतं, जिथं प्रेझेंट टेन्स आहे दुसऱ्या क्लॉज मध्ये प्रेझेंटच पाहिजे. ओके, जर मेन क्लॉज मध्ये पास्ट असेल, सबऑर्डिनेट मध्ये पण पास्टच पाहिजे, तरच तो अर्थ मॅच होतो. काही ठिकाणी अपवाद आहे, ते आपल्याला नंतर पाहता येतील. सिंपल पास्ट, राईट. स्पीच वेंट लॉंग, भाषण लांबलं. हा झाला मेन क्लॉजचा अर्थ. आणि सो दॅट द पीपल स्टार्टेड टू फील टायर्ड, त्याचा परिणाम असा झाला की लोकांना टायर्ड वाटू लागलं. ओके, भाषण एवढं लांबलं की त्याचा परिणाम काय झाला? परिणाम, लोकांना ते टायर्ड वाटू लागलं. परिणाम इथं दिलाय पुढं. भाषण लांबण्याचा परिणाम काय झाला? भाषण लांबलं, त्याचा रिझल्ट काय झाला? लोकांना ते टायर्ड वाटू लागले. समजलंय? द स्पीच वेंट लॉंग, भाषण लांबलं. लांबल्याचा परिणाम काय झाला हे पुढच्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये दिलंय. आता पुढच्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये दिलाय. हा सबऑर्डिनेट क्लॉज जास्तीची माहिती स्पीच वेंट लॉंग, लांबलं स्पीच, याच्या बाबतीत माहिती देतोय. स्पीच लांबलं स्पीच आणि त्याचा परिणाम काय झाला तो पुढे दिलाय. म्हणजे हा क्लॉज आहे ऍडवर्ब क्लॉज, बरोबर. आणि ऍडवर्ब क्लॉज आहे, पण काय सांगतोय? परिणाम सांगतोय, बरोबर आहे. स्पीच लांबल्याचा परिणाम सांगतोय आणि त्यामुळं तो कोण आहे? तर ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे. का तर तो परिणाम सांगतोय म्हणून तो ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, बरोबर आहे ना. सबऑर्डिनेट क्लॉज इथं क्रियापदाविषयी माहिती देतोय आणि माहिती देत असताना तो परिणाम सांगतोय. भाषण लांबलं भाषण, त्याचा परिणाम काय झाला हा पुढचा सबऑर्डिनेट क्लॉज सांगतोय. म्हणून तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. हे लक्षात. असे खूप सारे एक्झाम्पल्स तुमच्या डेली रुटीन मध्ये असतात, फक्त तुम्ही ते विचार करत नाही की हा क्लॉज कोणत्या प्रकारचा आहे. त्या वाक्यावर विचार करायला पाहिजे. तुम्ही लँग्वेजचे विद्यार्थी आहेत, इंग्लिशचं दिलेलं वाक्य विचार व्हायला पाहिजे त्याच्यावर. त्यावेळेस कळेल तुम्हाला की हे कोणत्या प्रकारचा क्लॉज आहे, याच्यामध्ये काय सांगितलंय, रिझल्ट कुठं आहे, हे सर्व समजतं. ओके, सोपं आहे. मग आता टाईप काय लिहिणार इथं? व्हॉट इज द टाईप? ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, राईट. ओके, यस, नोट डाउन. The next example, example number 2. The Romans built castles right there. The Romans built castles in such a way that their walls are still standing. This example is given. Now look the board. Look here. The example is given. The Romans built castles. Romans लोकांनी castles बांधले. castles राजवाडे.
रोमन्स लोकांनी राजवाडे बांधले, राईट, इन सच अ वे, अशा पद्धतीने बांधले की दॅट देअर वॉल्स आर स्टील स्टँडिंग, त्या राजवाड्याच्या भिंती आजही उभ्या आहेत. अर्थ कळाला तुम्हाला? रोमन्स लोकांनी कॅसल्स अशा पद्धतीने बांधले की त्या कॅसल्सच्या भिंती आजही उभ्या आहेत. अर्थ समजला? पहा काय दिलंय. See here, where is the conjunction? Such आणि that. Such dot dot that. आले इथं बरोबर. रोमन्स बिल्ड कॅसल्स इन अ वे, हा झाला मेन क्लॉज. कोणता झाला? द रोमन्स बिल्ड कॅसल्स इन अ वे. रोमन्सने एका पद्धतीनं, वे म्हणजे रस्ता नाही, पद्धत. रोमन्सनं एका पद्धतीनं कॅसल्स बांधलं. बर, पद्धत कॅसल्स बांधले, त्या बांधलेल्या कॅसल्सचा परिणाम काय झालाय? त्या पद्धतीचा परिणाम काय झाला? कॅसल्स बांधल्याच्या पद्धतीचा परिणाम काय झाला? उत्तर मिळतंय का याचं? रोमन्सनी एका पद्धतीनं कॅसल्स बांधले, त्या कॅसल्स बांधण्याच्या पद्धतीचा परिणाम काय झाला? तर त्या कॅसल्सच्या भिंती आहे ना आणखीन देखील उभ्या आहेत. परिणाम कसा झालाय? कसा झाला परिणाम? चांगला झाला का वाईट झाला? चांगला झालाय परिणाम की भिंती आणखीन उभ्या आहेत, राईट. You can easily now understand the main clause is, where is the main clause? The Romans built castles in a way. Subordinate clause, such dot dot that their walls are still standing, right? Where is the, what is the type? Adverb clause of result. आहे बरोबर? पहा आणखीन इकडे. हे समजलंय तुम्हाला? बऱ्याच वेळेस ग्रामर मध्ये टू टू चे वाक्य येतात. फॉर एग्जाम्पल, सी, डोंट राइट, सी वॉज टू फॅट टू रन. याला आपण टू टू चे वाक्य म्हणतो. इकडे बघायचं, सी वॉज टू फॅट टू रन. हे टू आणि हे टू दिसतंय. याच्या ऐवजी तुम्ही सो दॅट नॉट वापरता. याच्या ऐवजी ह्या टू टू च्या रिमूव्ह टू म्हणून एक आपल्याकडे ग्रामर मध्ये सेक्शन आहे. रिमूव्ह टू, टू ला काढून टाका. टू ला काढून टाका म्हणजेच यूज सो दॅट नॉट असं येतं. मग त्यावेळेस काय केलं जातं? सी वॉज टू फॅट टू रन. टू टू काढून टाकायचंय तर सी वॉज, ह्या टू च्या ऐवजी घेतलं जातं सो. ह्या टू च्या ऐवजी काय घेतलं जातं? सॉरी, फॅट तशाला तसंच. सी वॉज सो फॅट. आता ह्या टू च्या ऐवजी काय केलं जातं? दॅट घेतलं जातं. बरोबर आहे? या मोठ्या टू च्या ऐवजी सो घेतलं, या छोट्या टू च्या ऐवजी दॅट घेतलं जातं. दॅटच्या नंतर सब्जेक्ट घ्यावा लागतो. मग आता फॅट कोण आहे? चालणं, रन कोण करणार आहे? रन कोण करणार आहे? हीच करणार आहे. म्हणजे तिच्यासाठी प्रोनाउन तोच येईल, दॅट. सी सिंपल पास्ट आहे इकडं, म्हणजे इकडं कुडंट घ्यावं लागतंय. आणि पुन्हा इथं रन असं होतंय हे वाक्य. 10वी मध्ये आपण अभ्यासलंय असे. ह्या टू च्या ऐवजी सो, ह्या टू च्या ऐवजी दॅट,
दॅटच्या नंतर सब्जेक्ट घ्यावा लागतो आणि सब्जेक्टच्या नंतर टेन्स नुसार कांट किंवा कुडंट घ्यावं लागतं. टेन्स आहे सिंपल पास्ट, त्यामुळे इकडे कुडंट आलं. आता याचा अर्थ काढा बरं. ती इतकी फॅट आहे की ती पळू शकत नव्हती. सॉरी, ती इतकी फॅट होती की ती पळू शकत नव्हती. मग तिचा फॅट असण्याचा परिणाम काय होत होता? ती पळू शकत नव्हती. परिणाम आहे ना, चांगला परिणाम होत नव्हता. ती फॅट होती, फॅट असण्याचा परिणाम काय होता? तर ती पळू शकत नव्हती. मग बघा आता कुठं आहे सो दॅट. मग आता याच्यामध्ये मेन क्लॉज कुठं आहे? सी वॉज फॅट. सबऑर्डिनेट क्लॉज कुठं आहे? हे सो दॅट सी कुड नॉट रन. तर दॅट सी कुड नॉट रन हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. हे वाक्य मग कोणते? आता हे सबऑर्डिनेट क्लॉज कोणत्या प्रकारचा आहे? मग हा पण हाच आहे, ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. असे वाक्य खूप सारे येतात. सेपरेट आपलं ग्रामर मध्ये हा टॉपिक आहे आणि हा घ्यावा लागेल आपल्याला. त्याच्यासाठी हे आवश्यक आहे. मग आता तुम्हाला समजलं असेल दॅटच्या नंतर सब्जेक्ट यायलाच पाहिजे, फायनाइट वर्ब यायलाच पाहिजे. आलं सब्जेक्ट, फायनाइट वर्ब आलं. राईट? करेक्ट? ओके. दिलं हे एक्झाम्पल घ्या. Next, now the next function, adverb clause of condition number 6. Adverb clause of condition. Write their title. Adverb clause of condition and the conjunctions are if, comma, unless, comma, in case. These are the conjunctions that show adverb clause of condition. Titles दिले पहा इकडे. Have you written title? Okay, see here. Adverb clause of condition. कंडिशन कशाला काय म्हणतात मराठीमध्ये? कंडिशनला अट. बरोबर आहे. एखादी अट टाकलेली असते. जर असं झालं तर तसं होईल, असं नाही झालं तर तसं होणार नाही, है ना? जर तर. बरोबर आहे का? जर तर वापरता ना तुम्ही, तेच आहे इथं. ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. कंडिशन म्हणजे अट. कंजक्शन्स आहेत इफ, अनलेस, इन केस. फॉर एक्झाम्पल फर्स्ट, इफ यू वर्क हार्ड you will pass. See here. Now look the board. समजल्याशिवाय कोणच लिहून घ्यायचं नाही. आपली वाईट सवय आहे नुसतं लिहून घ्यायचं. डोक्याला ताण कधी देत नाही आपण. If you work hard, you will pass. Look the board. Here, if you work hard is a subordinate क्लॉज. सुरुवातीला आलाय म्हणून पुढे काय आला? कॉमा. जर सबऑर्डिनेट क्लॉज शेवटी आला असता तर कॉमा घ्यायची गरज नसती. सबऑर्डिनेट क्लॉज सुरुवातीला आहे इफ यू वर्क हार्ड आणि मेन क्लॉज इथं आहे यू विल पास. सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये कंजक्शन इफ, यू, सब्जेक्ट, वर्क, फायनाइट वर्ब. In the main clause, subject and will pass, finite verb. बरोबर? या दोन्ही मधला टेन्स बघा. जर तुम्ही मेन क्लॉज मध्ये, सॉरी, सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये इथं सिंपल प्रेझेंट वापरलाय तर मेन क्लॉज मध्ये सिंपल फ्युचर येतो. कुठं? ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मध्ये. ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन
कंडिशन मध्ये काय होतंय, सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट येतो आणि मेन क्लॉज मध्ये सिंपल फ्युचर होतो. बघा ना इथं विल पास. आता सिंपल प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे काही वेगळे नाही, प्रेझेंट मधूनच फ्युचर टेन्स तयार केलाय, त्यामुळं जास्त इथं कॉन्ट्रास्ट काहीच नाहीये. सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स घेतला की मेन क्लॉज मध्ये कोण येतो, सिंपल फ्युचर. ओके, आता ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. कंडिशन दिली आहे का बघा, यू विल पास, तुम्ही पास व्हाल, पण अट काय त्यासाठी, अट काय त्यासाठी, जर तुम्ही कष्टाचं काम केला तरच ते होईल, नाहीतर होणार नाही. बरोबर आहे. मेन क्लॉज मिळाला, सबऑर्डिनेट क्लॉज मिळाला. सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. का बरं, कंडिशन दिले इथं दिले. ओके, ह्याच वाक्यामध्ये अनलेस वापरू, इफच्या जाग्यावर अनलेस वापरलं जातं, हा एक सेपरेट टॉपिक आहे आपल्यासाठी. अनलेस यू वर्क हार्ड, कॉमा, अनलेस चा अर्थ असतो जर नाही तर, आणि इफचा अर्थ असतो जर तर, आणि अनलेस चा अर्थ असतो जर नाही तर. अनलेस यू वर्क हार्ड, जर तुम्ही कष्टाचं काम केलं नाही तर पुढे काय होतंय, यू वोंट पास, तुम्ही पास होणार नाही. कंडिशन आहे, जर कष्टाचं काम केलं तर तुम्ही पास व्हाल, जर कष्टाचं काम नाही केलं तर तुम्ही पास होणार नाही. कंडिशन इथं दिली आहे, या कंडिशनला हे होईल, या कंडिशनला हे होईल. मग हा सबऑर्डिनेट क्लॉज कोणत्या प्रकारचा आहे सांगा, कोणत्या प्रकारचा आहे, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. राइट, समजलाय. ओके, नाउ वी हैव टू स्टॉप हियर. राइट ऑल these things. Thank you.